आज मेरे अनशन का 14वां दिन ख़त्म हो रहा है। जैसा मैंने कहा, ऊपर नीचे होता रहता है। आज मैं काफ़ी कमज़ोर महसूस करता रहा हूँ, मगर आज दिन भर में बहुत लोग आए समर्थन में, और उनमें कुछ जाने माने हस्तियाँ भी आए, जिनमें भूतपूर्व मंत्री केरला के, त्रिपुरा के और फिल्मी सितारे प्रकाश राज भी आए। दोस्तों, आप उन्हें विलन की तरह जानते हैं, मगर फिल्मी पर्दों पर असली ज़िंदगी में तो मैं कहूँगा वो हीरो हैं। सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी एक टिप्पणी पास केल्यानंतर त्यानंतर एक कॉकरोच जनता पार्टी अशी पार्टी अस्तित्वात आली. अर्थात ही डिजिटल प्लॅटफॉर्मवर होती, सोशल मीडियावर होती आणि एक उपरोधात्मक असं काहीतरी सुरू झालेलं होतं. तथापि अ, त्याला ज्या पद्धतीने फॉलोअर्स मिळाले, अर्थात ते खरे, खोटे ह्याचे सगळे दावे जे आहेत त्याबद्दल एक वेगळं बोलण्यासारखं आहे. परंतु ही पार्टी उभी राहिली आणि अभिजित दिपके, छत्रपती संभाजीनगरचा एक युवक जो अमेरिकेमध्ये शिकत होता, त्यांनी ही सोशल मीडियावर सुरू केलेली पार्टी ही नंतर तिने व्यापक स्वरूप धारण केलं आणि आता जंतर मंतरवर नीट परीक्षेत झालेल्या घोटाळ्याच्या मुद्द्यावर धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी आंदोलन जे सुरू आहे, त्या आंदोलनाचे वेगवेगळे चेहरे आपल्या समोर आलेले आहेत. या सगळ्या पैलूंचा आज आपण या आजच्या व्हिडिओमध्ये विचार करणार आहोत, त्याबद्दल चर्चा करणार आहोत. नमस्कार, मी प्रतिभा चंद्रन आणि तुम्ही बघत आहात नवराष्ट्राचा विशेष कार्यक्रम सेंटर पॉइंट विथ डॉक्टर उदय निरगुडकर. सर, मुळात कॉकरोच जनता पार्टीची सुरुवात एका विशिष्ट परिस्थितीमध्ये झाली आणि जंतर मंतर म्हणजे अभिजित दिपके भारतात आले, ते येण्यापूर्वीच एक माहोल जो ज्या पद्धतीचा क्रिएट झालेला होता की मला अटक होईल, हे होईल, ते होईल. त्यानंतर 20 मिलियन फॉलोअर म्हणजे जवळपास 2 कोटी फॉलोअर्स सोशल मीडियावर असलेल्यांना हे आंदोलन प्रचंड मोठं होईल असं वाटलं होतं. नंतर सगळा प्रवास आपण बघतो. आजच्या घडीला आंदोलन ज्या परिस्थितीवर उभं आहे, तुम्हाला पहिल्यांदा त्याबद्दल काय वाटतं? सर्वप्रथम एक म्हणजे यांना कुठलीही पार्श्वभूमी राजकीय नव्हती याच्यावर मी फार विश्वास ठेवणार नाही, कारण यातला प्रत्येक माणूस जे आहे कॉकरोच जनता पार्टी हा कुठल्या ना कुठल्या तरी प्रकाराने आम आदमी पक्षाशी कनेक्टेड होता. आता मुळातच आम आदमी पक्षाचे 12 वाजलेले आहेत आणि त्यांचंच अगदी पंजाबपासून कुठेही काही खरं नाही, त्यामुळे त्याविषयी मी काही भाष्य करणार नाही. किंबहुना त्या पार्टीचं त्या फॉर्ममधलं अपील संपलेलं असल्यामुळे हा नवा पॉलिटिकल अवतार ते तयार करतात का काय, अशी शंका घ्यायला इथे पुष्कळ वाव आहे. दुसरी गोष्ट, हा एक डिजिटल प्लॅटफॉर्म आहे. आय रिफ्यूज टू ॲक्सेप्ट दॅट इट्स अ पॉलिटिकल पार्टी. येस, इट्स अ डिजिटल प्लॅटफॉर्म विथ ए सिरियस पॉलिटिकल मोटिव्ह, आणि तो मोटिव्ह एकच आहे की त्यांना ये न केने प्रकारेनं मोदी सरकार उलथवून लावायचं आहे. आणि ते कुठल्या मार्गाने उलथवून लावायचं आहे, तर निवडणुकात तर ते हरवता येणार नाही, आणि मुळात आता पुढची 3 वर्ष कोणत्या मोठ्या अशा केंद्र सरकारच्या निवडणुकाच नाही आहेत. आणि स्टेट फाईटमध्ये उत्तर प्रदेश किंवा गुजरात ही राज्य जिंकणं हे शक्य नाही, त्यांना लक्षात आलेलं आहे. त्यामुळे अशा प्रकारे एक अराजक माजवायचं की जे अराजक माजवून त्यांनी श्रीलंकेमध्ये, बांगलादेशामध्ये, नेपाळमध्ये त्यांनी सत्तांतर घडवलं होतं, त्याप्रमाणे तशाच प्रकारचं सत्तांतर इथे घडवायचं. कित्येक दिवसापासूनची मनीषा आहे की संसदेवर आपण गेलं पाहिजे, संसदेवर चालून गेलं पाहिजे. संसदेवर चालून गेलं पाहिजे म्हणजे काय, हा प्रयोग त्यांनी पूर्वी सुद्धा केलेला होता. म्हणून जेव्हा अभिजित तिपके मागच्या वेळेला जंतर मंतरवर बसलेले होते आंदोलना, तेव्हा प्रचंड मोठ्या प्रमाणात तिकडे बंदोबस्त होता. मग त्यांनी भारतभर फिरून काही मोबिलायझेशन करायचा प्रयत्न केला. खरं तर ज्यांना 2 कोटी अशी फॉलोअरशिप मिळालेली आहे, त्यांच्या मागे सहज एव्हाना 20-25 लाख लोक जमायला पाहिजे होती. परंतु प्रत्यक्षात लक्षात आलं की 2 कोटीमधले 2 लाख सुद्धा त्यांच्या बरोबर नाही आहेत, 20,000 सुद्धा बरोबर आत्ता नाही आहेत. जे आम्ही पहिल्यापासून सांगत होतो की यांना बाहेरून पाठबळ आहे, पाठबळ सर्व प्रकारचं आहे. त्यामुळे ही जी रजिस्ट्रेशन झाली, ज्याची संख्या आपण सांगितली 2 कोटीच्या आसपास, यातली भारतीय किती होती आणि त्यातली सिरियस किती आहेत, या सगळ्याचाही लेखाजोखा या निमित्तानं मांडला जाईल. मला आत्ता या क्षणाला सोनम वांगचुक यांच्याकडे आपलं लक्ष वेधायचं आहे. सोनम वांगचुक यांनी यापूर्वी सुद्धा लद्दाखचं पर्यावरण आणि लद्दाखला एक सेपरेट स्टेटहूड मिळालं पाहिजे याकरता एक आंदोलन केलेलं होतं. सर्वप्रथम या सगळ्यांची पद्धत मोडज ऑपरंडी, मॅडम नीट समजून घ्या, ती मोडज ऑपरंडी एकच आहे
आणि ती मोडस ऑपरंडी अशी आहे की पहिलं आंदोलन शांततापूर्ण दाखवायचं. सरकार आपल्याकडे लक्ष देत नाही असं लक्षात आल्यानंतर एका मर्यादेनंतर ते आंदोलन मोठ्या प्रमाणात हिंसक करायचं, जे त्यांनी लडाखमध्ये केलं. लडाख हे सीमावर्ती राज्य आहे, त्यामुळे तिकडे शांतता असणं, तिथे सौहार्दपूर्ण वातावरण असणं आणि त्याच्यावर संपूर्णपणे सरकारचं नियंत्रण असणं हे अत्यंत आवश्यक आहे. परंतु तिथे मात्र युवकांना भडकावलं गेलं, या राज्याच्या या देशाच्या विरोधात भडकावलं गेलं आणि मग ते अक्षरशः सरकारी पक्षाच्या कार्यालयांवर चाल करून गेले, तिथे नासधूस केली, प्रचंड जाळपोळ केली, अनेक गोष्टी तिकडच्या उद्ध्वस्त केल्या. त्या सगळ्या हाणामारीत 4 लोकांचा मृत्यू झाला, हे सुद्धा मला आठवत आहे. त्यावेळेचं रिपोर्टिंग जर काढून बघितलं तर याचे पुरावे आपल्याला समोर येतील. मुद्दा तो नाहीये. मुद्दा असा आहे की पहिल्यांदा शांततापूर्ण दाखवायचं आणि नंतर त्याच्या मागे जो हेतू आहे तो हेतू बाहेर येतो. मागणी लडाख ला स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळावा ही होती, पण परिणती काय झाली तर परिणती भाजपची कार्यालय पेटवण्यात झाली, जशी ती आपल्याला किसान आंदोलनात बघायला मिळाली. किसान आंदोलनाची मागणी काय होती तर किसान आंदोलनाची मागणी होती शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये कृषी क्षेत्राचे 3 कायदे जे सरकारने केलेले होते, जे मुख्यतः खूप चांगले होते, त्या क्षेत्रासाठी क्रांतिकारी होते, पण ते कायदे पारित झालेले असताना संसदेने त्याच्या विरोधात आंदोलनं उभी राहिली आणि ती दिल्लीच्या बॉर्डरपर्यंत आली आणि ती आल्यानंतर त्यांनी 26 जानेवारीला दिल्लीवरच हल्ला केला आणि लाल किल्ल्यात जिथे या देशाचा तिरंगा फडकावला गेला होता आणि पंतप्रधानांसकट 140 कोटी भारतीयांनी त्याचं वंदन केलं होतं, तो तिरंगा तिकडे उपडून टाकून खालिस्तान जिंदाबाद, खालिस्तान जिंदाबाद असं म्हणत खालिस्तानी झेंडा तिकडे लावला होता. म्हणजे तुमचे हेतू काय होते हे कळलं. ज्यांची जमीन, ज्यांच्याकडे 2 आणि 1.5 एकर 3 एकर जेमतेम जमीन आहे, अशी कोण माणसं ट्रॅक्टर घेतात मला सांगा. तिकडे 1 एकर जमीनवाला माणूस ट्रॅक्टर घेताना मला दिसला. 1 एकर जमिनीच्या माणसाकडे, शेतकऱ्याकडे ट्रॅक्टरची गरज काय आणि ट्रॅक्टर घेण्याएवढा पैसा कोणी कुठून आला. त्या संपूर्ण भागामध्ये जिथून जिथून शेतकरी आंदोलनासाठी हरियाणा, दिल्लीच्या बॉर्डरमधनं, पंजाब बॉर्डरमधनं आणले होते, त्यांची जर तुम्ही बॅकग्राऊंड तपासली तर तुमच्या लक्षात येईल 2 एकर शेतीवाली माणसं सुद्धा तिकडे ट्रॅक्टर स्वतःचे नवे कोरे घेऊन आली होती. ट्रॅक्टरचा सेल त्या काळामध्ये 5 पट 6 पट वाढला होता. आज खुशाली येऊन सुद्धा एवढा सेल काय येत नाही, याचं कारण बाहेरून येणारा पैसा तिकडे आलेला नाही. याचंच आणखीन एक आय वुड लाईक टू ड्रॉ युअर अटेन्शन, एक आपल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी म्हणून सांगतो की आपल्याकडे एक चित्रपट आला होता 3 इडियट, आठवतोय का? त्या होय. 3 इडियट मध्ये एक कॅरेक्टर होतं आणि ते होतं फुंगसुक वांगडू. फुंगसुक वांगडू आणि तो फुंगसुक वांगडू हा IITचा स्टुडंट असतो आणि तो अतिशय ब्रिलियंट असतो आणि तो आउट ऑफ बॉक्स थिंकिंग करतो. ही इज अ टिपिकल सायंटिस्ट, ही इज अ इनोव्हेटर, ही इज अ क्रिएटर आणि त्याची इमेज त्या फुंगसुक वांगडूची अत्यंत पद्धतशीररित्या मार्केट केली गेली. तो चित्रपट अतिशय सुंदर केलेला होता, यात काही शंकाच नाही. त्यातली गाणी, अभिनय, दिग्दर्शन, संकलन हे सगळंच फार सुंदर होतं आणि त्या सगळ्याला शेवटच्या भागामध्ये जी पार्श्वभूमी होती ती लडाखच्या अतिशय निसर्गरम्य अशा पर्वतराजीची आणि त्या सगळ्यामध्ये फुंगसुक वांगडू हा हिरो बनला. आता हा फुंगसुक वांगडू म्हणजे प्रत्यक्षातला कोण तर त्याचं नाव सोनम वांगचुक आहे. त्यामुळे सोनम वांगचुक बद्दल एक इमेज तयार झाली आपल्या मनामध्ये 2008. मग लगेच त्यांना एक आंतरराष्ट्रीय दर्जा मिळाला, कारण त्यांना रमन मॅगसेसे अवॉर्ड मिळालं. रमन मॅगसेसे अवॉर्ड याच्या व्यतिरिक्त मिळालेल्या 2 महान व्यक्ती आहेत. त्या महान व्यक्तींची नावं ही रवीश कुमार आणि दुसरे म्हणजे अरुंधती रॉय अरविंद केजरीवाल, अरुंधती रॉय. आता यांना या सगळ्यांची विचारधारा आणि ध्येय एकच आहे, काय वाटेल ते झालं तरी चालेल, या देशात कोणत्याही प्रकारची अनागोंदी अराजकता माजलं तरी चालेल, पण मोदी सरकार गेलं पाहिजे आणि ते सरकार हे निवडणुकीनं जिंकता येणार नाही. मग तिकडे एकदा कधी ईव्हीएमचा हल्ला बोल करायचा, कधी SIR वरनं हल्ला बोल करायचा, कधी आणखीन दमनशाहीचा आरोप करायचा, जेणेकरून लोकांचा निवडणुकांवरचा विश्वास उडेल. हे एकीकडे. ते जिंकता येत नाही म्हटल्यानंतर हा रस्त्यावरचा मार्ग अगदी तुमच्या पुण्यातल्या काही बुद्धिवंतांना की जे स्वतः क्लायमेटचे फार मोठे तज्ज्ञ, पर्यावरण तज्ज्ञ म्हणवतात,
अशा अनेकांना एक विश्वंभर दर्शन झालेलं आहे. आणि ते विश्वंभर दर्शन असं आहे की काय वाटते ते करून हे विश्वव्यापी भारतीय जनता पक्षाचं जे रूप आहे पार्लमेंटमध्ये ते उद्ध्वस्त केलं गेलं पाहिजे. आणि त्याचाच हा एक व्यापक कटाचा भाग आहे असं मला वाटतं, की जेणेकरून इथे अराजकता माजवायची, पण त्यांना यश अण्णा हजारेंच्या मुवमेंटला जसं मिळालं तसं सुद्धा यांना यश मिळणार नाही. आणि त्याची मी 4-5 कारणं तुम्हाला देतो. पहिली गोष्ट, अण्णांची एक स्वतःची इमेज होती की जी इमेज सोनम वांगचूक आणि अभिजित दिपके याच्याकडे तर अजिबातच नाही आहे. दुसरी गोष्ट, अण्णांच्या मुवमेंटला बॉलिवूडचं प्रचंड मोठं समर्थन होतं, मीडिया त्यांच्या बरोबर होती. हे दोन्हीही या आत्तापर्यंत तरी अभिजित तिपके आणि सोनम वांगचूक यांच्या बाबतीत प्रश्नचिन्हांकित आहे. गुल्लच त्यातली गोष्ट आहे. आणि त्या असं म्हटलं जातं, खरं खोटं माहीत नाही, पण अण्णांच्या मागे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची ताकद होती आणि त्यांनी फार मोठी रचना मागे उभी केली. तशाच प्रकारची गोष्ट ही अभिजित तिपकेच्या बाबतीत पहिल्यांदा बोलली गेली, पण आता हे उघड होत आहे की त्यांच्या मागे ती ताकद काही उभी नाही आहे. त्यामुळे अण्णा आंदोलनांनी सुद्धा जेवढा काय आपण गदारोळ माजवला होता किंवा बदलाची धमक आणि क्षमता दाखवलेली होती, तेवढी सुद्धा क्षमता आणि धमक आत्ता यांना दाखवता येत नाही. ही वस्तुस्थिती आहे. ही आत्ताची या आंदोलनाची अवस्था आहे. आंदोलन जेव्हा सुरू झालं तिथपासून आतापर्यंतचे जे व्हिडिओ येत आहेत, ते सगळे व्हिडिओ जर आपण पाहिले तर त्यामध्ये येणारे जे लोक आहेत त्या आंदोलनामध्ये सहभागी झालेले, त्यांना मुळात याच्याशी काही घेणं देणं नाही. हौशे, नवशे, गौशे अशा सगळ्या प्रकारचे लोक आहेत. काही लोकांना तिथे स्वतःचे हेतू साध्य करायचे आहेत म्हणून ते तिथे पोहोचलेले आहेत. त्यांना ज्या पद्धतीने, म्हणजे सोनम वांगचूक यांनी स्वतःच सांगितलं की आप जब ठूस ठूस के खाते हो मेरे सामने तो बड़ा दुख होता है, एक दिन का अनशन तो करो. त्यावर अभिजित दिपके यांची जी सोशल मीडियामध्ये मुलाखत प्रसिद्ध झाली, त्यांनी सांगितलं ये करना अनशन वनशन मेरे बस की बात नहीं है. म्हणजे एकंदर आपण जर बघितलं तर सोनम वांगचूक यांना, जसं अण्णा आंदोलनाच्या वेळी आपण विचार केला सर, तर अरविंद केजरीवाल यांनी एक चेहरा लागतो, म्हणजे कुठल्याही मुवमेंटला जनतेचा विश्वास बसण्यासाठी एक विश्वासार्ह चेहरा लागतो, तो अण्णांचा होता. आणि अण्णांचा चेहरा, तो सात्विक चेहरा मिळाल्यानंतर त्या आंदोलनाकडे जनता मोठ्या प्रमाणावर वळली, ही वस्तुस्थिती आहे. तसंच इथे सोनम वांगचूक यांना आणून बसवलेलं आहे. आणि नाही, आता सगळे जे व्हिडिओज येत आहेत ते तुम्ही बघा. एक एक थोडं तुम्हाला थांबवतो. इकडे फरक असा आहे मॅडम, आणि सोनम वांगचूक इकडे जे आलेले आहेत ना, ते त्यांच्या लद्दाखचा मुद्दा, त्यांना लद्दाखच्या व्यतिरिक्त उर्वरित गोष्टींशी काही घेणं देणं नाही आहे काही तुम्हाला घेणं सांगतो. देणं. त्यामुळे ते नीट बद्दल, धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा, या सगळ्या विषयी अजिबात बोलत नाहीयेत. त्या दोघांचा समान दुवा एकच आहे. त्यामुळे दोघांना असं वाटतंय की हे सरकार आणि नरेंद्र मोदी हे आपले शत्रू आहेत, अमित शहा हे आपले शत्रू आहेत, आणि कोणत्याही परिस्थितीत यांचं सरकार कोसळलं पाहिजे. आणि त्याकरता लाखोंच्या जमावानी नेपाळमध्ये झालं, श्रीलंकेमध्ये झालं, बांगलादेशमध्ये झालं, इतरही अनेक देशात घडलं, तसं इकडे व्हायला पाहिजे. संसदेवर चाल करून जायचं आणि ते सगळं उद्ध्वस्त करून टाकायचं. आणि बांगलादेशात तर त्यांनी इतकी त्याची अवस्था केलेली होती की शेख हसीना यांची स्वतःचे कपडे ठेवलेली कपाटं फोडली आणि त्या कपाटातून त्यांची अंतर्वस्त्र सुद्धा त्यांनी आंतरराष्ट्रीय मीडियासमोर टराटरा फाडली. म्हणजे उद्देश काय होता तुमचा? तुमचा उद्देश त्यावेळेला होता की 1971च्या युद्धामध्ये लढलेल्या जवानांच्या वंशजांना आरक्षण मिळावं की न मिळावं. पण तुम्ही प्रत्यक्षात केलं काय? तर तुमच्या राष्ट्राध्यक्षाची अंतर्वस्त्र आंतरराष्ट्रीय मीडियासमोर तुम्ही फाडलीत. म्हणजे जर त्या बाई हाती लागल्या असत्या आणि त्यांचं जर चॉपर भारताकडे उडलं नसतं तर त्यांच्या देहाचं त्या तरुणांनी काय केलं असतं याचा विचार करा तुम्ही. तसंच यानं इकडे आमच्या नेत्यांचं, आमच्या संसदेतल्या रिप्रेझेंटेटिव्हचं, खासदारांचं करायचं आहे प्रत्येकाला. आणि त्याकरता म्हणून त्यांना संसदेवर हल्ला करायचा आहे, संसदेवर चालून जायचं आहे. आणि याच्यात अभिजित दिपकेला जर तुम्ही सांगितलं की लद्दाखमध्ये पर्यावरणाचा प्रश्न आणि लद्दाखच्या स्टेटहुड बद्दल 5 मिनिटं बाबा बोल, तर तो बोलूच शकणार नाही, कारण त्या विषयाशी त्याचं काही घेणं देणं नाही. आणि नीट धर्मेंद्र प्रधान यांच्याबद्दल किंवा कॉक्रोच ही जी कॉमेंट होती माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची, त्यांच्याबद्दल 5 मिनिटं बोला असं जर सांगितलं तर सोनम वांगचूक तो विषय टाळतील, कारण तो त्यांचा विषयच नाही आहे. त्यामुळे दोघांच्या लढण्यामध्ये त्यांचे मुद्दे लढायचे वेगवेगळे असले तरी हेतू एक आहे.
आणि म्हणून ते आता एकत्र आलेले आहेत. त्यामुळे त्या दोघांचे समर्थक हे एक प्रकारे एकमेकांच्या विरोधात सुद्धा उद्या उभे राहतील, त्याच्यावर सुद्धा मला आश्चर्य वाटणार नाही. पण तुमच्या पुण्यामधले जे अनेक पर्यावरण तज्ज्ञ अ, आणि समाज माध्यमांवर कायदे तज्ञ. अतिशय जागरूक असणारी जी काही मंडळी आहेत, ती मात्र या सगळ्याकडे महात्मा गांधी मुवमेंट नाही, मोमेंट, म्हणजे महात्मा गांधींचा क्षण गॉट किंवा इट. होय. हाच तो बेलचीचा क्षण जो इंदिरा गांधींच्या बाबतीत 79ला कमबॅक ठरला होता, तोच हा क्षण असं ते दरवेळेला म्हणतात. आणि तोंडात वेलची घेऊन बसायची वेळ यांना येते, कारण बेलची काही यांच्या आयुष्यात येत नाहीये. सर, या आंदोलनाच्या आडून बरेच जण आपली आपली राजकीय पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न करतायत. आपली आणखी कुठली काही हेतू आहेत ते साध्य करायचा प्रयत्न करतायत. आपले वर्क फ्रॉम होम माजी मुख्यमंत्री यांनी आज एक पत्रकार परिषद घेतली आणि त्यांनी कॉक्रोच जनता पार्टीबद्दल अचानक बोलायला सुरुवात केली. त्यांचा प्रमुख सगळं तेच होतं आणि संसदेवरती चालून जाणार आहेत आणि मी सुद्धा स्वतः तिथे जाईन. म्हणजे जे इंडिया आघाडीच्या बैठकीला सुद्धा स्वतः थेट उपस्थित राहिले नाही, त्यांना यामध्ये एक संधी दिसते की संसदेवर चालून जाणार असतील, 20 तारखेला मोर्चा काढणार आहेत, तर तिथे मी जाईन, असं त्यांनी आज पत्रकार बरं बरं परिषदेमध्ये झालं जाहीर केलेलं आहे. बरं झालं बरं झालं उद्धव ठाकरे बोलले. जर हे बोलायची संधी त्यांनी विनायक राऊतांना दिली असती, तर विनायक राऊतांनी या सगळ्यावर काळी जादू कशी करता येईल आणि जादूटोणा करून हे सगळं कसं मोठं करता येईल याच्याबद्दलची प्रात्यक्षिकं सुद्धा जाहीर केली असती. अशी आत्ता त्यांच्या पक्षातल्या नेत्यांची दुर्दैवानी अवस्था आहे. यातला विनोदाचा आणि या सगळ्याचा भाग सोडून द्या. पण भारतामध्ये अशा प्रकारे अराजकता माजवण्याच्या शक्ती वारंवार पुढे येत असतात. त्याच्याबद्दल ओपनली बोललं गेलं नाही तर अनेक तरुणांना त्याच्याविषयी आकर्षण वाटू शकतं. सरकारने मात्र या सगळ्यावर ठंडा करके खाओ अशी वृत्ती दाखवलेली आहे. सरकार काही यांच्यावर कुठली कारवाई करताना तुम्हाला दिसणार नाही. सरकार त्याची दखल घेताना दिसणार नाही. तुम्हाला जे करायचे ते करून राहा, पण एका क्षणानंतर जर तुम्ही कायदा हातात घेऊन संसदेवर हल्ला वगैरे गोष्टी करायला लागाल, तर त्यांना त्या भागापुरतंच मर्यादित ठेवलं जाईल आणि त्याकरता सरकारची ताकद काय आहे हे त्यांना दिसून येईल. त्याहीपेक्षा सुद्धा त्यांची ताकद किती तोकडी आहे. 2,50,00,000 काय एवढी लोक काय त्यांच्या बरोबर आलेली होती. मला तर आकडाही आठवत नाही, एवढा मोठा आकडा लिहिता पण येत नाही मला. एवढे लोक त्यांच्या बरोबर होते. त्याच्या 1 दशांश तरी लोक येऊ देत ना रस्त्यावर आता यांच्या बाजूनी, मग कळेल ना ना आट्टे दाल का भाव काय असतो ते. अगदी बरोबर आहे. एक मुळात काय झालंय की जेवण उशिरा आलं, म्हणजे जी व्यक्ती तिथे जेवण घेऊन येते ते उशिरा आलं तरी ह्यांची चिडचिड सुरू होते. नंतर जेवणाच्या वेळची गर्दी आणि जेवणानंतरची गर्दी, असे असंख्य हास्यास्पद, तिथे गाणी बजावणी ज्या पद्धतीने चालू आहेत. अर्थात युवक एकत्र आलेले आहेत, त्यांनी राष्ट्रभक्तीपर गाणी म्हणली असती, संविधान जे दाखवतात सारखं त्याचं निदान वाचन केलं असतं, त्यानिमित्ताने एक अभ्यास झाला असता. म्हणजे या आंदोलनाचा साठी तिथे जे जमलेले लोक आहेत, एक विधायक कार्यासाठी त्यांचा वेळ नक्की खर्च करता आला असता मागणी हे करून. त्यांचा कुठेतरी असा अंदाज होता का की एवी तेवी मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे, अपेक्षित होतं, आणि मग त्यावेळी धर्मेंद्र प्रधानांचं खातं बदललं गेलं तर यांना त्याचं क्रेडिट घेता आलं असतं. पण सरकार मी तुम्हाला एक ही अशी सांगतो, गोष्ट आहे. तुम्हाला एक सांगतो, अण्णा आंदोलनाच्या वेळेला पंतप्रधान कोण होतं? मनमोहन सिंग होते. आणि मनमोहन सिंग हे स्वतःच्या मन के राजे होते का? तर अजिबात नाही. मनमोहन सिंग वॉज कंट्रोल्ड बाय सोनिया गांधी. आणि हे ज्यांना खोटं वाटतंय त्यांनी ऍक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर, हे संजय बारूंचं पुस्तक वाचा. संजय बारूंचं पुस्तक वाचा, तुम्हाला त्यातून त्या सगळ्याचं मार्गदर्शन होईल. संजय बारू हे पंतप्रधानांचे माध्यम सल्लागार होते. म्हणजेच एक प्रकारे पंतप्रधानांना रोज भेटणारी व्यक्ती आणि मोस्ट सेन्सिटिव्ह विषय हँडल करणारी व्यक्ती संजय बारू होती. इनको मालूम नहीं कि इनका पाला नरेंद्र मोदी जी से पड़ा है. नरेंद्र मोदी इज अ व्हेरी टफ नेगोशिएटर. हे मी नाही म्हणत आहे, हे ट्रम्प म्हणतायत, ट्रम्प. त्यामुळे नरेंद्र मोदी हे काही त्यांना काय म्हणू आपण ज्याला अंजारणे गोंजारणे वगैरे असे प्रकार काही तिकडे चालत नाहीत. जर तुम्ही राष्ट्रप्रेमी काही करत असाल तर तुम्हाला मन की बात मध्ये सुद्धा स्थान मिळेल. पण जर तुम्ही राष्ट्रविरोधी शक्ती म्हणून कार्यरत असाल तर लक्षात ठेवा, त्याकरता कायदे आहेत तिकडे आणि त्या कायद्याचं कठोर पालन केलं जाईल.
सर, एकंदर तुम्हाला काय दिसतं? कारण कुठेतरी ह्यांनी एक चक्रव्यूह जो रचलेला होता त्यामध्ये तेच अडकलेले आहेत. कारण सोनम वांगचुक यांची आजची जर आपण परिस्थिती बघितली तर कुठेतरी तब्येत ढासळते आहे. अ, अर्थात वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओज येतात. आपण कुठलाही आरोप करणार नाही. आपण समोरच्या व्यक्तीला संपूर्ण जेन्युइन आहे असंच गृहीत धरूया. अ, आणि त्या आधारावर आपण पुढे बोलूया. तर त्यांची तब्येत ढासळते आहे या सगळ्या परिस्थितीमध्ये नेमकं काय सरकारच्या हातामध्ये उरतं, की प्रकृती ढासळली तर काय केलं पाहिजे? नंबर 1. नंबर 2 म्हणजे 20 तारखेचा जो आंदोलन असेल, जे ज्यांनी जाहीर केलेलं आहे, तर हे जे सोशल मीडियावर बोलणारे लोक आहेत, हे तिथे पोहोचतील का? काय नेमकं होऊ शकतं? इतर देशांचा अनुभव लक्षात घेता असं पहिल्या अटेम्प्टमध्ये संसदेवर 10-5 लाख लोक ते नेऊ शकतील आत्ता सुद्धा, असं मला वाटत नाही. असे आणखीन 50 वेळा ते कार्यक्रम अरेंज करतील. त्यानंतर त्यांच्याकडे ती स्थिती उभी राहील अशी त्यांना आशा वाटते. त्यांनाही त्याचे पूर्ण जाणीव आहे. एका मर्यादेनंतर जर त्यांची तब्येत बिघडली तर सरकार सरळ त्यांना उचलेल आणि हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करेल आणि मग त्यावेळेला तिथे असलेली मुलं, त्यांचा राग वगैरे या कशाची तमा बाळगली जाणार नाही. याचा अर्थ सरकारला त्यांची फिकीर पडलेली नाही आहे असं नाही आहे. परंतु ज्या मागण्यांकरता ते बसलेले आहेत त्याकरता मात्र सरकार त्यांच्यासमोर झुकेल असं मला सुतराम वाटत नाही. त्यामुळे या आंदोलनामुळे भारताचं राजकारण ढवळून निघालं, उपखंडाचं राजकारण ढवळून निघालं आणि या आंदोलनामुळे धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा आला असा जर का चुकून संदेश गेला तर उद्या प्रत्येक मंत्रालयाच्या विरोधात पुढच्या 2 महिन्यात आंदोलनं चालू होतील आणि प्रत्येक वेळी E20 आलंय, नितीन गडकरींना राजीनामा द्यायला सांगा, अमुक आलंय, अश्विनी वैष्णवना राजीनामा द्यायला सांगा, अमुक आलंय, जयशंकरना राजीनामा द्यायला सांगा. अशा सगळ्या गोष्टींना, अराजकतावादी गोष्टींना आपल्याकडे ताकद मिळेल आणि आत्ताच्या घडीला तुम्हाला मी सांगतो, कोणत्याही परिस्थितीत सरकार अराजकतावादी गोष्टींना काही थारा देईल असं मला सुतराम वाटत नाही. त्यामुळे या पक्षाची, या प्लॅटफॉर्मची दखल घेण्या इतपतही ते मोठे नाहीत अशी सरकारची भूमिका असणार. मुळात एक गोष्ट लक्षात घ्या, की परीक्षा आणि परीक्षेच्या निमित्ताने झालेला घोटाळा ही जी गोष्ट आहे किंवा पेपर फुटीचा, ही गोष्ट अतिशय जेन्युइन आहे. त्याबद्दल सरकारने कारवाई केली. लोकांना काही अटक झाली. यामध्ये सर काही महत्वाचे मुद्दे खरंच हे झाले पाहिजेत, की जितके दोषी हे पेपर फोडून विकणारे आहेत, तेवढे तो विकत घेण्यासाठी प्रयत्न करणारे सुद्धा आहेत. त्यांच्यावर, त्यांच्या पालकांवर सुद्धा कारवाई व्हायला पाहिजे. म्हणजे यामध्ये मला अ, मला मला ह्या तेच सगळ्या कळत मुद्द्यांचा नाही विचार आहे. की धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेऊन ही व्यवस्था सुधारण्याची गॅरंटी ते देत आहेत का मला सांगा. अहो, इथे शिक्षकांचे पेपर फुटले त्याला तर काही धर्मेंद्र प्रधानांना तुम्ही जबाबदार धरलं नाही. शिक्षकांचे पेपर फुटले ते घेणारे, विकत घेणारे होते म्हणूनच फुटले ना. मग ते घेणारे शिक्षकच होते ना. मग त्यांच्यावर काय कारवाई झाली? ज्यांनी पेपर फोडला त्यांच्यावर कारवाई तर व्हायलाच पाहिजे. त्याच्याबद्दल जे दोषी आहेत अगदी वरपासून खालपर्यंत ते त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे. सिस्टीममधले दोष दूर झाले पाहिजेत आणि ते दूर झाले सुद्धा. नंतर जी नीट झाली, दरम्यानच्या काळात अनेक विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या. ही अत्यंत अत्यंत दुर्दैवी बाब आहे आणि त्याच्याच करता आपण दोघांनी एक कार्यक्रम केलेला होता आणि होय. त्याच्यात आपण एक उदाहरण दिलं होतं सचिनचं. सचिन तेंडुलकर आणि दुबईमधला एक सामना होता आणि ऑस्ट्रेलियाचा ग्रेटेस्ट लेग स्पिनर त्यांच्या विरोधात बॉलिंग करत होता आणि त्यावेळेला शेन वॉन आणि त्यावेळेला तिकडे एक वाळूचं वादळ आलं आणि त्या वादळामध्ये सगळं उद्ध्वस्त झालं. खेळ थांबवण्यात आला आणि नंतर पुन्हा सचिन खेळायला उतरले. त्यावेळेला सचिन शोड व्हॉट द मेटल ही इज. त्यामुळे हे एक वाळूचं वादळ आहे असं तेव्हाही सांगितलेलं होतं आणि आज ती जर आपला कार्यक्रम आणि ती जर भावना होती ती जर शेवटपर्यंत पोहोचली असती तर कदाचित अशा प्रकारच्या गोष्टी झाल्या नसत्या असं मला प्रामाणिकपणे आजही वाटते. पण तरी जे घडलं ते शेमफुल होतं, यात काही वाद नाही. अगदी बरोबर आहे. कारण युवकांना त्यावेळी एक आवाहन करण्यात आलेलं होतं. ते पुन्हा एकदा आज करण्याची इच्छा यासाठी आहे, की कुठल्याही चुकीच्या कारणासाठी आणि कोणत्याही व्यक्तीसाठी तुम्ही दगड उचलू नका. कारण तुमचा खांदा वापरून स्वतः कोणाचा कुठला हेतू साध्य करतंय, हे कदाचित तुमच्या लक्षात सुद्धा येणार नाही. मी अनेक मीडिया कॉलेजेसमध्ये जेव्हा शिकवते, तेव्हा प्रामुख्याने पहिल्या दिवसापासून विद्यार्थ्यांना एक कारण तो युवा वर्ग आहे, जेन झी आहे
आणि त्यांना जर मेंटरिंग करायचं असेल तर पहिल्या दिवसापासून त्यांना सातत्याने माझं सांगणं असतं की कोणाच्याही हातातलं खेळणं बनू नका. या ठिकाणी आपल्याला Correct. दिसतं की अतिशय तरुण Absolutely. येत आहेत की ज्यांना या परीक्षेबद्दल प्रश्न विचारले काहीही माहिती नाही. धर्मेंद्र प्रधान कोण हे माहिती नाही. कुठलं तरी आंदोलन चालू आहे. अभिजित दिपके नावाचं काहीतरी एक सोशल मीडियावरती शोले चाललेलं आहे. हो हो सर. एकानी त्यांनी शोलेमध्ये काम केलं होतं असं सांगितलंय. असे असे अनेक तिथे आपल्याला दिसत आहेत. आणि या सगळ्या प्रकारामध्ये तुम्ही याचा खरंच भाग बनायचं का? आणि तुमच्या आयुष्यातली अतिशय क्रियाशील असे जर वेळ आहे ज्यामध्ये तुम्ही काहीतरी चांगलं स्वतःचं करू शकता, नवीन काहीतरी शिकू शकता, तो वेळ खरंच अशा आंदोलनामध्ये वाया घालवायचा का? कारण तुमचा खांदा कोणाची गोळी कोणासाठी वापरण्यासाठी वापरला जातोय हे कदाचित तुमच्या लक्षात सुद्धा येणार नाही. तरुणांनी हे निश्चित लक्षात घ्यावं. मुद्दा असेल तिथे तरुणांनी उभंच राहिलं पाहिजे. त्याबद्दल काही म्हणजे निसंशयपणे उभं राहिलं पाहिजे. आणि तरुणांच्या हातात बरेचसं जे देशाचं शकट आहे तेही असायला हरकत नाही. परंतु त्यांचं मेंटरिंग उत्तम असलं पाहिजे, हेतू शुद्ध असला पाहिजे. या सगळ्या गोष्टी जर लक्षात घेतल्या तर हे जे काय चालू आहे CJPचं, याबद्दल तुमचं प्रामाणिक काय जे मत असेल ना ते कृपा करून व्यक्त करा. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. एवढीच आमची विनंती असेल. तुर्तास मी आणि निरुडकर सर आज आपली रजा घेतो. धन्यवाद. धन्यवाद.